आपल्या घराभोवती संरक्षण कसं करायचं आणि त्या संरक्षणासाठी घरातल्याच काही वस्तू कशा वापरता येतील ते जाणून घेऊया. बघा, जसं प्रत्येक क्षेत्राला कालभैरवाची रक्षा असते, तसं आपल्या घराला देखील एखाद्या दैविक शक्तीची ताकदीची गरज असते, जेणेकरून कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा किंवा कुठलीही विपरीत गोष्ट आपल्या घरापर्यंत येऊ नये. त्यासाठी काय करायचं, चला जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरनं मी तुम्हाला मार्ग देत आहे. पिवळी सरसू जी असते, पिवळी मोहरी जी असते, ती आपल्याला दुकानात आणायची आहे किंवा घरी देखील अवेलेबल असते. शनिवारच्या वेळेस काली चालीसाचं पठण करून घरात ही जी पिवळी सरसू आहे, पिवळी मोहरी आहे, ती भारून घ्यायची. उंबऱ्यावरून पहिली मूठ, आपल्याला 5 मूठ सरसो भारायची आहे. पहिली मूठ सरसो जी आहे ती शनिवारच्या दिवशी काली कवच वाचून पहिले उंबऱ्यावरून बाहेर फेकायची. त्यानंतर जर घराला छत आहे तर छतावरनं बाहेर फेकायची, घराच्या मागच्या बाजूने बाहेर फेकायची. अशा चारी बाजूने आपल्याला मूठभर काली कवच वाचून या ज्या पिवळ्या सरसो आहे ते फेकायच्या. असं केल्याने, त्याचं रोप उगवल्याने किंवा ती सरसो बाहेर पडल्याने येणारी विपदा घराच्या बाहेरच थांबली जाते. ओम